वर्धा शहराजवळील 12 वर्षीय चिमुरडीच्या निर्घृण हत्येप्रकरणी संतप्त नागरिकांच्या आक्रोशानंतर अखेर विशेष तपास पथक अर्थात एसआयटी गठीत करण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 3 संशयितांपैकी मुख्य आरोपीला अटक केल्याची माहिती वर्धेचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली। या घटनेनंतर दिवसभर वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण होतं। संतप्त नागरिक, विविध सामाजिक संघटना आणि पोलीस प्रशासन यांच्यात चर्चा सुरू होती। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली। दरम्यान वर्धा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुधीर पांगोळ यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देत परिस्थितीची पाहणी केली। त्यानंतर वर्धा लोकसभेचे खासदार अमर काळे यांनीही रुग्णालयात जाऊन पीडित कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं। या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली। वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन देवळी पुलगावचे आमदार राजेश बकाने यांनी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी गठीत करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आणि अखेर रात्री 8च्या सुमारास वर्धा पोलिसांना मोठं यश आलं। वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत महत्त्वाची माहिती दिली। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 3 संशयितांपैकी मुख्य आरोपी निष्पन्न झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे। काल सावंगी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रोठा गावामध्ये एक अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली होती। त्या गुन्ह्याच्या संदर्भाने सावंगी पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 103(1), 65(1), 66, 332B, पॉक्सो कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी राहुल राजू मडावी राहणार रोठा याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास SDPO वर्धा सिटी यांचे नेतृत्वाखाली विशेष तपास पथक याचा तपास करत आहे। वर्धा शहरालगत 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। त्या संदर्भात दिवसभर बऱ्याच घडामोडी झाल्या। पोलिसांनी 3 लोकांना ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलेलं आहे। नेमकी काय त्यांची मागणी आहे जाणून त्यांनी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्याशी चर्चा केली आणि SIT गठीत केल्याचं ते सांगतात आहे। नेमकं काय असणार आहे SIT आणि SITमध्ये काय कार्य केलं जाणार आहे आणि पीडितेला कसा न्याय मिळणार आहे आणि किती वेळात तो मिळणार आहे आणि काय बाबी असणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। माझ्या मतदारसंघामध्ये रोठा नावाचं गाव आहे। त्या ठिकाणी एका कुटुंबाच्या मुलीवर त्या ठिकाणी अत्याचार करून तिला ठार मारण्यात आलं आणि ज्यावेळेस मी जनरल हॉस्पिटलला गेलो त्या कुटुंबाची भेट घेतली। त्यांची एकच मागणी होती की आम्हाला न्याय पाहिजे, SIT गठीत करून SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा विषय चालला पाहिजे। या दृष्टीने मी या महाराष्ट्राचे गृहमंत्री सन्माननीय पंकजी भोयर यांच्यासोबत बोललो आणि त्यांनी लगेच माझ्या पत्रावर उत्तर देत ते पत्र पण पाठवलं। पोलीस अधीक्षक वर्धा अग्रवाल साहेब यांना फोन पण केला आणि मला पण त्यांचा फोन आला की SITचं पत्र आम्ही तुम्हाला 1 ते 1.5 तासात पाठवतो आणि 1.5 तासामध्ये SIT गठीत करून तो चौकशी करण्याचा अधिकार हा SITकडे देण्यात आला। त्याचप्रमाणे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालायला पाहिजे या दृष्टीने सुद्धा त्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं आणि कुटुंबाला काही मदत जर होत असेल तर त्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्नशील राहू। अत्यंत घृणास्पद, अत्यंत वेदना देणारी ही घटना माझ्या मतदारसंघातील रोठा गावामध्ये घडली आणि या घटनेमुळे वर्धा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। अशी घटना भविष्यात कुठे घडू नये या दृष्टीने सुद्धा पोलिसांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। नक्कीच SIT मार्फत जलद गतीने या पीडितेला न्याय मिळेल अशी आशा SIT तर्फे व्यक्त करण्यात येत आहे। सुरेंद्र आमटे के UCN न्यूज वर्धा।